मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत पवित्र श्री गणेश पुराण। बऱ्याच काही तुमच्या गावांच्या कमेंट्स आल्या, मला खूप आनंद झाला तुमच्या गावांच्या कमेंट्स वाचताना आणि माझा आत्मविश्वास तुम्ही वाढवला, त्यासाठी धन्यवाद। अशाच कथा ऐकण्यासाठी, श्रवण करण्यासाठी शालिनी भक्तिसागर चॅनलला सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत, आपल्या गावाची कमेंट जशी करत आहोत, रोज कमेंट्स करा म्हणजे आपला व्हिडिओ पुढे येईल आणि आपले यूट्यूबवाले आपल्या व्हिडिओला सर्वात वरती जास्त मान देतील। म्हणून मी तुम्हाला सांगते की लाईक कमेंट्स करा। जेवढ्या कमेंट्स वाढतील तेवढ्या यूट्यूबवाले आपल्या व्हिडिओंना पुढे घेऊन जातील आणि मला मोटिवेट होईल पुढच्या कथा करण्यासाठी। त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी कमेंट्स नक्की करा। आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवर आपल्या मित्रपरिवारांना 10 जणांना पण या गणेश पुराण शेअर केल्या तुम्ही, तरी ते पुण्य तुम्हालाच मिळेल। तर मी शम्मीचे महात्म्य खूप काही सांगितले गणेश पुराणामध्ये आणि पहिल्याच दिवशी सांगून दिलं होतं की पहिल्याच दिवशी सकाळपासूनच माझा व्हिडिओ 7:30 येऊन गेला होता। एवढ्या सकाळी तर कोणी गणपती बाप्पा बसवत नाही, तर गणपती बाप्पाला शम्मीचं खूप महत्त्व आहे। एक शम्मीचं पान चढवल्याने आपल्याला कोट्यवधी यज्ञ केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते। शम्मीचं रोप असेल तर त्या झाडाखाली गणपती बाप्पाला बसवा, कुंडी ठेवून द्या, तर तरीसुद्धा आपल्याला खूप खूप पुण्यफळाची प्राप्ती होते आणि आपल्या मनांच्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतात। ज्याला धनाची इच्छा आहे त्याला धन मिळते, ज्याला पुत्राची इच्छा आहे पुत्र नाही त्याला पुत्र प्राप्ती होते, ज्याला ज्ञानाची इच्छा आहे ज्ञान नाही त्याला ज्ञानाची प्राप्ती होते, ज्याला मोक्षाची इच्छा आहे त्याला मोक्षार्थी मिळतं। एवढं या गणपती बाप्पाच्या महान कथा आहेत। सर्व विघ्नांचा नाश करणारे गणपती बाप्पा, सर्व संकटांचे नाश करणारे हे गणपती बाप्पा, हे बालरूप पण गणपती बाप्पांचे खूप छान छान आहेत। जेवढी गणपती बाप्पाच्या 10 दिवसात आपल्याने जेवढं होईल तेवढी सेवा करा। 21 दुर्वा गणपती बाप्पाला वाहा, 21 नावांनी, फक्त 21 नावांचं पण खूप काही महत्त्व मी तुम्हाला सांगितलं। जो कोणी फक्त गणपती बाप्पाचा 21 वेळा नामस्मरण करून घेतो तरी पण त्याला 1000 गणपती बाप्पाचे नाव केल्याचे, श्रवण केल्याचे, पाठ केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते। एवढ्या या 21 नावांमध्ये खूप पावर आहे, ताकद आहे। श्रवण केल्या मात्र सर्व पाप जळून भस्म होतात। सहजासहजी गणेश पुराण कोणालाच ऐकायला मिळत नाही। जो खूप भाग्यवान आहे त्यालाच हे पवित्र गणेश पुराण ऐकायला मिळेल। 18 पुराणांमध्ये सर्वात श्रेष्ठ असे गणेश पुराण हे मृत्यूलोकी आपल्याला ऐकायला मिळेल। कुठेच हे गणेश पुराण आपल्याला ऐकायला मिळणार नाही। आपल्या जीवन ज्याचा जन्म आहे त्याचा मृत्यू अटेल सत्य आहे असे शिवाने सांगितले। तर या धर्तीवरच आपल्याला हे गणेश पुराण ऐकायला मिळेल, वरती आपल्याला हे गणेश पुराण ऐकायला मिळणार नाही। याचं जर आपण श्रवण केलेलं राहील तर याचं पुण्य कर्माचा गाठोडं आणि गणेश पुराणाचे आपण श्रवण केल्याचे पुण्य आपण वरती घेऊन जाऊ तर आपल्याला यमदूत हात लावणार नाही, आपल्याला शिवाचे दूत गणेशाचे दूत हात लावतील, आपल्याला विमान घ्यायला येईल आणि आपल्या आत्म्यामध्ये जो परमात्मा बसलेला आहे गणपती बाप्पा, तो आपल्या आत्म्याला यत्किंचितही इजा होऊ देणार नाही, एवढं पक्क मला 100% गॅरंटी। आणि ज्याचा मृत्यूकाळ जवळ आलेला असतो त्याचा मृत्यूकाळ कधीच येणार नाही, त्याच्यावरचे ते संकटे सुद्धा दूर होतील। जो आजारी व्यक्ती त्याला हे गणेश पुराणाचं पाणी प्यायला द्या, एक तेलाचा दिवा, एक तुपाचा दिवा, 2 अगरबत्त्या, 2 अगरबत्त्यातली थोडी रक्षा त्या पाण्याच्या बाटलीत घाला। ते पाणी आपल्या मुलांना, नवऱ्याला, सासू सासऱ्यांना, दिराणी जेवढे तुमचे फॅमिलीचे मेंबर आहेत त्यांना द्या आणि ते पाणी आपण सुद्धा स्वतः घ्या आणि गंगा जल समजून ते तुम्ही एका सेपरेट जागेवर ठेवून द्या, जेणेकरून मासिक पिरियड असेल, सुतक असेल, डिलेवरीचा काही पिरियड असेल तर अशा ठिकाणी ती बाटलीला हात न लागेल अशा ठिकाणी हे पवित्र गणेश पुराणाचं पाणी तुम्ही ती बाटली नक्की ठेवा। म्हणजे ते पाणी गंगा जल आहे, गणेशाचं पवित्र पुराणाचे पाणी आहे। जेव्हा तुम्हाला असं वाटलं की आपल्या घरावर कोणाची नजर लागलेली असेल तर तेव्हासुद्धा तुम्ही ते पाणी आपल्या घरात शिंपडू शकतो। वादविवाद होत आहे तेव्हासुद्धा ते पाणी तुम्ही आपल्या घरात शिंपडू शकतो। आपल्या मुलं पेपरला जात आहे, एक्झामला जात आहे, काही प्रॉपर्टी घेत आहे तेव्हासुद्धा तुम्ही ते पाणी हातावर गंगा जल समजून ते तीर्थ पिऊन तुम्ही घराबाहेर पडा, तर सर्व कामना पूर्ती होईल आणि सर्व कामांमध्ये विजय, यश, कीर्तीची प्राप्ती होईल। असे हे पवित्र गणेश पुराणाचे पाणी आहे। जर 2 अगरबत्त्या रोज लावत असणार गणेश पुराण ऐकताना, ते रक्षासुद्धा तुम्ही डबीमध्ये जमा करा
आणि आपल्या देवाऱ्याच्या ड्रॉजमध्ये कुठंतरी ठेवून द्या नाव लिहून त्याच्यावर की पवित्र गणेश पुराण रक्षा. म्हणजे आपण जमीन घेत आहे, घराची विक्री, घरासाठी जर आपण काही जमीन खरीदतोय या घर घेत आहे, काही कंपनीसाठी न्यू ओपनिंग करत आहे, मुलं अभ्यासला जात आहे, काही प्रमोशनसाठी जात आहे, नोकरी व्यापार सर्व काही याच्यात ती रक्षा कपाळी लावली आणि घराबाहेर गेले म्हणजे सर्व कामात यश येईल एवढ्या त्या पवित्र रक्षामध्ये ताकद आहे, पॉवर आहे. तर असे हे उपाय करूनच तुम्हाला जायचे गणपती बाप्पाला 10 दिवस. मोदकाचे लाडू, खोबरे, साखर जे तुम्हाला यथाशक्ती तुम्ही नैवेद्य देऊ शकता ते नक्की द्या दररोज आपल्या घरात. म्हणजे बाप्पाचा आशीर्वाद राहील, रिद्धी आणि सिद्धी आपल्या घरात राहतील. जर ज्यांनी गणपती बाप्पाच्या चौरंग ज्यांनी बसवलेला आहे, जर ज्यांनी गणपतीच्या आजूबाजू हळदीचा एकाकडे आणि एकाकडे कुंकुवाचा टिका लावला नसणार, तर आता हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला असेल तर गणपती बाप्पाच्या चौरंगाच्या एका बाजूला हळदीचा ओला करून टिका लावा, फक्त गोलबिंदी, आणि कुंकूचा टिळा लावा गोलबिंदी. कारण की ते गणपती बाप्पाच्या विसर्जन होईल त्यावेळेस ते हळद आणि कुंकू आपल्या घरी रिद्धी आणि सिद्धी सोडून जातील. म्हणजे आपल्या घराची दरिद्रता ते त्यांच्या सोबत नेतील आणि लक्ष्मी मातेचं आगमन आपल्या घरात राहील. म्हणून ते हळद आणि कुंकूचा टिळा आपल्याला लावायचा आहे. ज्यांनी गणपती बाप्पाला दुर्वावर बसवलं असेल ती दुर्वा उचलून लॉकरमध्ये ठेवायची. तुम्हाला विसर्जनानंतर लाल कपड्यात बांधून शमीपत्र आणि गहू ठेवलेले असतील तर ते सुद्धा तुम्हाला लाल कपड्यात बांधून ठेवले लॉकरमध्ये ठेवायचे. नाव टाकून एक चिठ्ठी टाकून, म्हणजे जेणेकरून ते वर्षभर राहील, त्याच्याने धनाचे आगमन होईल. ज्यांनी शमीपान आणि दुर्वा ठेवलेलं नसणार तर गणपतीच्या मागे जर जागा असेल कुठं ठेवायला तर फक्त ठेवून द्या. 10 दिवसपर्यंत जर त्यांची पूजा अर्चना करणार म्हणजे ते पवित्र मंत्र पडतील, म्हणजे गणपती बाप्पा आपल्या पाठीशी राहतील. तर असे हे शमीचं पान, दुर्वा एक आणि थोडे गहू तिथे मागे ठेवून द्या, आजूबाजू कुठेतरी ठेवून द्या एका डबीमध्ये. नंतर तुम्ही ते 10 दिवसानंतर लॉकरमध्ये ठेवू शकता. असे छोटे छोटे उपाय नक्की करा. आता आपण गणेश पुराणातील कथेला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमो नमः. गणपती बाप्पाची स्तुती आराधना करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. 21 नावांचं पठण करूया. सुमुख, एकदंत, कपिल, गजकर्ण, लंबोदर, विकट, विघ्नविनाशक, विनायक, धूम्रकेतु, भालचंद्र, गणाध्यक्ष, गजानन, गणंजय, गणपती, हेरंब, धरणीधर, महागणपती, यक्ष, वरद, श्रीप्रसादन, अमोघ सिद्धी, अमित, मंत्र, चिंतामणी, विधी, सुमंगल, बीज, आशापूरक, वरद, शिव, कश्यपनंद, वाचसिद्धी, दोंडी विनायक, दुर्वा विनायक, चंडी विनायक, देली गणपती नमो नमः. अशा या 21 नावांच्या श्रवण मात्रे आपल्याला 1000 सहस्र नामावलीचे आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती झाली. आता कथा रौद्रकेतीची आहे. शौनिकादी ऋषी सुताला म्हणाले, आपण ज्या गणेशाच्या कथा आम्हाला सांगितल्या आहे त्या ऐकून आम्हाला खूप खूप आनंद तर झालाच आहे, परंतु तशा आणखी काही कथा असतील तर त्या आम्हाला सांगा. त्यावर सूत म्हणाले, तुम्हाला मी उपासना खंड सांगितला, आता मी गणेशाची क्रीडा सांगतो. गजाननाने खूप राक्षसांचा वध केलेले आहे, तसेच साधू व गो ब्राह्मण यांच्याही सांभाळ केल्याच्या कथा आहेत. मी श्री विष्णूच्या तोंडून जे गणेश आख्यान ऐकलेले आहे ते तुम्हाला सांगतो. युगामध्ये श्री गणेशाने विविध प्रकारची नावे व वाहने स्वीकारून राक्षसाचा वध केला. कृतायुगात त्याचे विनायक असे नाव असून तो सिंहावर आरूढ होत असे. त्रेतायुगात श्री गणेशा मोरावर आरूढ झाले आणि मयुरेश्वर नाव धारण केले. जो कोणी या सकाळ संध्याकाळ मयुरेश्वराय नमः या मंत्राचा जो कोणी जप करेल त्याच्यावर गणपती बाप्पाचा आशीर्वाद प्राप्त होईल. ओम विनायकाय नमः 108 वेळा जर जप केल्याने त्याच्यावरचे विघ्न जे असेल घरावरचे तर गणपती बाप्पा त्यांचे विघ्न दूर करून विनायकाय नमः या मंत्रात खूप ताकद आणि पॉवर आहे. ओम विनायकाय नमः, ओम विनायकाय नमः असा मंत्र जप केल्या या श्रवण केल्याने सुद्धा आपल्या घरावरचे संकट दूर होते. त्यानंतर मग येथे मोरावर श्री गणेश आरूढ झाले आणि मयुरेश्वर नाव धारण केलेले आहे. द्वापारात गजानन असे नाव असून तो मूषकावर स्वार झालेला आहे. धूम्रवर्णू या नावाने त्याने दैत्यांचा नाश केला. अंगदेशामध्ये रौद्रकेतू नावाचा एक सदाचारी हुशार विद्वान ब्राह्मण होऊन गेला. त्याची पत्नी खूप सुंदर होती, तिचे नाव शारदा. तिच्यासारखे त्रिभुवनात कोणीही सुंदर नव्हते. काही काळाने ती गरोदर राहिली. तिचे शरीर अत्यंत तेजोमय दिसू लागले. पतीने तिचे सर्व डोहाळे पुरवले. पुढे तिला 2 जुळी मुली झाली आणि मग ती
दोनही मुलं खूपच सुंदर होती. मुलांना बघून रुद्रकेतूला खूप आनंद झाला. त्यांनी ब्राह्मणांना बोलावून पुत्राचे जातकर्मादी संस्कार केले आणि त्या दोघांची नावे ठेवली देवांतक आणि नरांतक. मुले हळूहळू मोठी होऊ लागली. ती मुले खूप सुंदर व गोडस होती. त्यांच्या सुंदरतेची कीर्ती सर्वदूर पसरली होती. एक दिवस नारद मुनी त्या ब्राह्मणाकडे आले आणि म्हणाले, रुद्रकेतू, आताच तुझ्या मुलांची कीर्ती सर्वदूर पसरली आहे. आताच हे एवढे प्रसिद्ध झाले आहेत, पुढे तर त्यांना अख्खे त्रिभुवनही पुरणार नाही. म्हणून तुझ्या मुलांना मी बघण्यासाठी आलो आहे. नारदाचे बोलणे ऐकून तो ब्राह्मण म्हणाला, आपल्या आशीर्वादाने हे दोघं आयुष्यमान होवत. हे खूप बलाढ्य, शक्तिमान, पराक्रमी होऊन शत्रूला जिंकण्याचे सामर्थ्य यांच्यात येऊ, असा एखादा उपाय माझ्या मुलांना सांगा. नारदाचे त्यांचे पुत्रप्रेम बघून त्याने त्या बालकांना पंचाक्षरी विद्येचा उपदेश करून शंकराची उपासना करावयास सांगितली. नंतर नारद मुनींनी तपश्चर्या करायला सांगितल्यावर त्या दोघांनी आपल्या वडिलांची परवानगी घेतली व ते दोघंही जंगलात गेले. त्या ठिकाणी त्यांनी एका पायाच्या अंगठ्यावर उभे राहून पंचाक्षरी विद्येचा जप करू लागले. तेव्हा शंकर त्याच्यासमोर प्रकट होऊन म्हणाले, मागा, तुम्हाला कोणता वर मागायचा आहे. तेव्हा ते दोघंही म्हणाले, हे देवा, देव, मनुष्य, यक्ष, इंद्र, पिशाच, दानव, सर्प, गंधर्व यापासून आम्हाला मृत्यूची भीती नको. या त्रिभुवनाचे राज्य आम्हाला मिळावे व तुझ्या चरणी आमची भक्ती सतत राहावी. भगवान शंकरांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवत तथास्तु म्हटले. वर मिळाल्यावर ते दोघंही परत आपल्या घरी आले. आपल्या आई वडिलांना त्यांनी नमस्कार केला आणि शंकराने वर दिल्याचे सांगितले. ते ऐकून त्यांना खूपच आनंद झाला. त्यांनी मुलांना मंगल स्नान घातले आणि तपश्चर्येची सांगता म्हणून ब्राह्मण भोजन घातले. त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यांनीही संतुष्ट होऊन देवांतक व नरांतकाला आशीर्वाद दिले. देवांतकाचा पराक्रम. एक दिवस देवांतक नरांतकाला म्हणाला, शंकराच्या वरामुळे मी स्वर्गलोक जिंकतो, तू पाताळ जिंक व मृत्यूलोक जिंक. असे ठरवून ते दोघी चांगला दिवस पाहून त्रैलोक्य जिंकवायस निघाले. देवांतकाने आकाशात उडान घेतले आणि ते इंद्राच्या अमरावतीत आला. तेथील मनमोहक नंदवन विस्कटून टाकले. ते पाहून इंद्राच्या वीरांना राग आला. ते पराक्रमी देवांतकावर धावून गेले, परंतु देवांतकाने एकट्याने त्याचा विमोड केला. इंद्राच्या सर्व वीरांचा पराभव झाला. तेव्हा स्वतः इंद्र ऐरावतावर बसून तेथे आला. त्याने आपल्या घाबरलेल्या सैनिकांना धीर दिला. मग त्याने आपले व्रज काढून देवांतकाला मारण्यासाठी त्याच्या दिशेने फेकले, पण देवांतकाला त्याने काही झाले नाही. उलट या व्रजाचेच तुकडे झाले. हे पाहून इंद्र भयाने पळून जाऊ लागला. इंद्राबरोबर सर्व देवही घाबरून पळू लागले. पळत असताना देवांतकाने कित्येकांना जमिनीवर पकडून आपटून त्यांना प्राणांगत केले. खूप मोठा प्रलय झाला असे देवांना वाटले. हे पाहून इंद्रासह सर्व देवांना वाटले की आपले काही खरे नाही, म्हणून सर्व देव स्वर्ग लोकातून पळत सुटले. हे बघून देवांतकाला गंमत वाटली. तो इंद्राच्या सिंहासनावर जाऊन बसला. तिथून ऐटीत सर्वांची गंमत पाहत होता. स्वर्गलोक जिंकला हे पाताळातील दैत्यांना कळताच ते स्वर्गलोकी देवांतकडे आले. त्यांचा राज्य अभिषेक केला. नंतर देवांतकाने त्या दैत्यांना ब्रह्मलोकाकडे नेले. त्यांना बघून ब्रह्मदेवही घाबरून पळून गेला. त्यानंतर देवांतकाने वैकुंठ गाठले. त्या ठिकाणाहून विष्णूसुद्धा लक्ष्मीसह पळून जाऊन क्षीरसागरात लपून बसला. अशा प्रकारे देवांतकाने तिन्ही लोक जिंकून घेतले. नरांतकाला राजलोक शरण आले, त्यामुळे नरांतकाला पृथ्वी जिंकता आली. त्या राजा लोकांनी त्याने आपले मांगलिक केले. जे युद्धात मारले गेले त्यांच्या मुलांना त्याने राज्यावर सरसावले व जे शरण आले नाहीत त्यांचे पारिपात्य करून तेथील राज्यावर आपल्यातील एखाद्या दैत्यास गादीवर बसवले. अशा प्रकारे पृथ्वी जिंकल्यावर नरांतकाने त्यातल्या काही असुरांना पाताळ जिंकवायस पाठवले. त्यावेळी त्या दैत्यांनी गरुड बनवून सर्वांना गिळून टाकण्याचा जणू सपाटाच उठवला होता. हे वृत्त सर्पराजाला कळताच तो घाबरून गेला. त्याने मौल्यवान रत्ने, सुवर्ण व दासदासी, हत्ती, घोडे वगैरे बरोबर घेऊन तो दैत्यापाशी आला व त्याने ते सर्व भांडार दैत्यांना दिले. सर्पराज नरांतकाचे दायस्व पत्कारून तो त्यांना शरण आला. त्यावेळी दैत्यांनी त्यांच्याशी तह केला. अशा पद्धतीने नरांतकाने पृथ्वी व पाताळ यांचे सार्वभौमत्व प्राप्त केले. त्या दोघा बंधूंना त्रैलोक्याचे स्वामित्व अल्पकाळातच प्राप्त झाले. त्यामुळे ते मादल्यासारखे करू लागले. ब्रह्मदेव म्हणाला, मी सर्वप्रथम तुला आदितीची गोष्ट सांगतो, ती ऐक. जितेंद्रिय कश्यप नावाच्या पुण्यशील मानसपुत्रात अनेक स्त्रिया होत्या. त्यापैकी आदिती नावाच्या सुंदर स्त्रीपासून इंद्र
व इतर देवांचा जन्म झाला। त्याआधी तिने आपला पती कश्यप याला विचारले, मला इंद्रासारखी पराक्रमी खूप मुले झाली, पण जगाचा पालन करता परमात्मा अजून माझ्या पोटी जन्माला आला नाही, तरी तो असा वीर माझ्या उदरी जन्माला यावा म्हणून मी कोणती उपासना करावी ते मला सांगा। कश्यपाने आदितीची इच्छा ओळखली, तिला ओम गजाननाय नमः असा मंत्र सांगितला। ज्याच्या इच्छा अपूर्ण आहेत, पूर्णच होत नाही आहे, त्याने ओम गजाननाय नमः या मंत्राचा किमान 1001 वेळा जप करावा। त्याच्या मनातल्या इच्छा 3 दिवसातच पूर्ण होतील। तर ओम गजाननाय नमः असा मंत्र सांगितला आणि मंत्रप्राप्ती झाल्यात ती जंगलात निघून गेली। तेथे तिने 100 वर्ष त्या मंत्राची तपश्चर्या केली। तपामुळे तिचे नाजूक कोमल शरीर अगदी वाळून गेले होते, शुष्क झाले होते। तिची ती अवस्था पाहून गजानन प्रसन्न झाला। त्यावेळी श्री गणेश कोटी सूर्याप्रमाणे प्रखर तेजस्वी दिसत होता। त्याच्या या दिव्य तेजाने दिपून जाऊन आदिती भीतीने थरथर कापू लागली। त्यावेळी श्री गजानन म्हणाले, हे देवी, ज्याची तू मनापासून उपासना करीत आहे तो गणेश प्रत्यक्ष तुझ्या दारात आला आहे। भिवू नकोस, मी गजानन आहे। गणेश, तू गजानन आहे नमः या मंत्राचा जप करत होती ना, तर मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे। भिवू नकोस, मी तुझ्या समोर उभा आहे, तुझ्या दारात आलो आहे, तुला काय मागायचे ते मागून घे। गजाननाचे हे प्रेमळ बोलणे ऐकून आदितीला धीर आला। ती म्हणाली, हे देवा, हे गणेशा, तुझे हे तेजस्वी रूप सोडून तू सौम्य रूप धारण कर। मला खूप भीती वाटत आहे, तर तू पुत्र रूपाने माझ्या पोटी जन्म घेऊन मला कृतार्थ कर। तू माझ्या उदरी जन्म घेतलास म्हणजे साधूंचे रक्षण होईल, दुष्टांचा नाश होईल। त्यावर गणेशा म्हणाला, ठीक आहे, मी तुझ्या पोटी येईल जन्माला, तुझ्या सर्व इच्छा तृप्त होतील। असे म्हणून गजानन श्री बाल गणेश गुप्त झाले। मग दुष्टांच्या माराने पीडित झाल्यामुळे पृथ्वीवर वेशांतर करून ब्रह्मदेवाला शरण गेली। तेव्हा ब्रह्मदेव तिला म्हणाला, दुष्टांपासून तुला काहीही त्रास होणार नाही। तर इंद्रांदी सर्व देव त्याच्या त्रासाने पीडित झाले आहेत। नंतर आपण सर्वजण त्या सर्वव्यापी गजाननाची प्रार्थना करू व दैत्यांचा नाश करण्याची विनंती त्याला करू। असे म्हणून ब्रह्मदेव सर्व देवांना व पृथ्वीला घेऊन गजाननाची प्रार्थना करू लागले। हे देवा, तू सर्वांचा पालन करता आहेस, आम्हाला या दुष्टांच्या त्रासापासून वाचव। तू आपले सकार रूप धारण करून या संकटांचा नाश कर। अशी सर्वजण प्रार्थना करू लागले। प्रार्थना ऐकून एक आकाशवाणी झाली, देवा हो, भिवू नका, श्री गजानन लवकरच कश्यपाच्या घरी अवतार घेईल आणि अनेक अद्भुत चमत्कार करून दुष्टांचा वध करेल। पुढे काही काळ गेल्यावर आदितीच्या उदरी गर्भसंभव झाला व 9 मास पूर्ण झाल्यावर तिला एक दिव्य आणि तेजस्वी मुलगा झाला। त्याच्या तेजाने सर्वांचे डोळे उघडले। आपल्या त्या तेजस्वी पुत्रास पाहिले तेव्हा तो बालक आदितीस म्हणाला, तू पूर्वी मोठे तप केले होतेस। ओम गजाननाय नमः या मंत्राचा तू अरण्यात घोर वर्षपर्यंत तप केले होतेस। तुझे कोमल शरीर कूच झालेले होतेस आणि मी तुला प्रसन्न झालो होतो आणि तुझ्या समोर आलेलो होतो, पण तू माझ्या त्या रूपाला घाबरली होतीस। पण तू म्हणाले की तू साध्या स्वरूपात आहे, तर मी तुझ्या साध्या स्वरूपात आले आणि तू मला सांगितले होते की तू माझ्या पोटी यावा, जन्म घ्यावा आणि पुऱ्या राज्याचा कारभार या जगाचे पालन करता व्हावे असे तू मला सांगितले होते। तर मी आता तुला प्रसन्न झाले, त्या तप मोठे केले होतेस तेव्हा मी प्रसन्न झालो असता तुझ्या पोटी मी जन्म घ्यावा असा वर तू मागितला होतास, त्याच्या पूर्ती करता मी आज प्रत्यक्ष गजानन तुझ्या पोटी जन्माला आलो आहे। हे ऐकून त्या उभयतांना खूप मोठा आनंद झाला। त्या गजाननाचे बालक रूप हळूहळू वाढत होते। त्यानंतर त्याचे जातकर्म करून 12व्या दिवशी त्याला मोहत्कट असे नाव ठेवण्यात आले। कश्यपाच्या घरी श्री गणेशाने अवतार घेतला आहे असे समजतात। वशिष्ठांदी मोठे मोठे ऋषी त्याच्या दर्शनास येऊन गेले। त्यानंतर एक दिवस कश्यप ऋषी स्नानास नदीवर गेले असता अदिती त्याच्या होम हवनादी द्रव्याची सिद्धता लावण्यात दंग होती। ते बालक पाण्यात झोपले होते। गजानन बालक पाण्यात झोपले होते। त्यावेळी विरजा नावाची एक राक्षसी आली आणि त्याने बाळाजवळ आली व तिने त्या बालकाला गिळून टाकले। तिच्या पोटात महाभयंकर शूळ उठला। ती जमिनीवर गडाबडा लोळू लागली। तेव्हा गणेश तिच्या पोटात गेला आणि तिचे पोट चिरत बाहेर आला। त्याबरोबर ती एक मोठी किंकाळी मारून गतप्राण होऊन खाली पडली आणि तिला गजाननाच्या कृपेने तिच्या पोटात गजानन गेल्यामुळे गजाननास मोक्षाची प्राप्ती झाली। आदिती हातातील कामे संपल्यावर पाहते तो काय बालक नाही, शेजारी गेली असेल असे म्हणून तिने इकडे तिकडे शोधाशोध करण्यास सुरुवात केली। तेव्हा लांब रस्त्यावर 4 कोस पसरलेल्या राक्षसिनीच्या छातीवर आपले मूल खेळत आहे हे पाहून ती अत्यंत घाबरली, परंतु तिचा मोहत्कट बघून हसू लागला तिला। तेव्हा तिने त्याला उचलले, आपल्या कडीवर घेतले। कश्यपाने घरी येऊन सर्वांना ही हकीकत सांगितली आणि त्या बाळाची आदितीने आपल्या बाळाची नजर काढली। प्रत्येक आई आपल्या बाळासाठी खूप अतिरिक्त राहते आणि तिला असं वाटतं की आपल्या बाळाला नजर तर नाही झाली म्हणून तशी
दिवशी ती आदिती पण त्या मोहत्कटाच्या त्या गजाननाची नजर काढली. असे केल्यानंतर परमेश्वराने आता पृथ्वीवर दुष्टाचा भार कमी करायला सुरुवात केली होती. त्या बालकाची शांती केली. बालकाला इतर कोणाकडेही ठेवू नकोस, कोणावरही अवलंबून राहू नकोस. आणि आपल्या पत्नीला पतीने आपल्या पत्नीला म्हणजेच आदितीला सांगितले. त्यानंतर मोहत्कटावरचे एक फार मोठे संकट संपले होते, कारण सिरजा राक्षसीन मरण पावली होती. हे ऐकून उद्भव ऐकून व धुंदर या नावाचे 2 राक्षस पोपटाची रूपे घेऊन कश्यपाच्या आश्रमाजवळ आली. त्याने ते मोहत्कटाने पाहून खेळण्यासाठी पोपट मागितला होता. तेव्हा आदिती म्हणाली, बाळा, ते आकाशात उडणारे पोपट माझ्या हाती कसे लागतील बरं? आदितीच्या बोलण्यानंतर मोहत्कटाने झडप मारून ते दोन्ही पोपट पकडले व हातात धरून उभा राहिला. त्याबरोबर त्या पोपटाने हाताला चोची मारल्या. त्याने रागाने पोपटांना एक दिवस हा हा हु हु तुमरे असे 3 गंधर्व वीणा वाजवत गात शंकराला भेटण्यासाठी कैलासावर आले आणि वाटेत त्या कश्यपाच्या आश्रमात आले. सर्व पंचायतन मांडून ते पूजा करू लागले. त्यावेळी मोहत्कट आपल्या सवंगड्याबरोबर बाहेर अंगणात खेळत होता. खेळून झाल्यावर ते घरात आला. समोरच्या त्या 3 मूर्ती त्याने उचलल्या आणि फेकून देऊन तो निघून गेला. ध्यान संपून गंधर्व पाहू लागला. त्यांना त्या मूर्ती दिसेनात. कश्यपाने मूर्तीविषयी चौकशी केली तर ते कृत्य आपल्या मुलाचेच आहे. त्यांना समजून चुकले होते. त्यांना खूप राग आला. त्यांनी हातात काठी घेतली आणि क्रोधाने मोहत्कटाला म्हणाले, मूर्ती खोटे आहे ते सांग, नाही तर तुला खूप मार देईन. मोहत्कट म्हणाला, तात, मी मूर्त्या घेतल्या नाहीत. हवी तर मला कशाचीही शपथ घ्यायला लावा. सांगा, मी घेतो. कशाचीही शपथ घेऊन सांगा, मी कशाची शपथ घेतो. मी मूर्त्या घेतल्या नाही असे सांगत होता. मोहत्कटाचे बोलणे कश्यपांना खरे वाटले नाही. हे पाहून मोहत्कट जोरजोराने रडू लागला. त्या आवाजाने आदिती तेथे आली. बालक रडताना त्याच्या तोंडामध्ये आदितीला संपूर्ण विश्व दिसले. ते विश्वाचे विराट रूप पाहून ती बेशुद्ध पडून गेली. इतरांच्या कश्यपाने आपल्या मुलांच्या मुखात पाहिले. त्यांनाही साऱ्या विश्वाचे दर्शन दिसले. जो कोणी हा अध्याय ऐकतो त्याला कश्यप म्हणजेच गजाननाच्या तोंडामध्ये पुऱ्या विश्वाचे दर्शन झाल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. असे हा अध्याय, अशी ही कथा महान आणि पवित्र आहे. बाल गणेशाच्या क्रीडांचा हा अध्याय चालू आहे. आता इथून सर्व बाल क्रीडांच्याच कथा आहेत. छान छान गणेश लोकाची कशी प्राप्ती होते दिवोदासाला, काशीमध्ये सर्व देव का वास्तव्य करत आहे, काशीचे महत्त्व खूप छान आहे, शम्मीचे महत्त्व खूप छान आहे. बऱ्याच काही कथा अजून बाकी आहेत. सर्वांनी शेवटपर्यंत 10 दिवस नक्की या कथांचा लाभ घ्यायचा आणि कथा शेवटपर्यंत श्रवण करायच्या. एक एक गोष्ट जी माहीत नाही ती गोष्ट या गणेश पुराणामध्ये तुम्हाला माहिती मिळेल. तर आता बाल म्हणजे जो बाल गणेश होता, मोहत्कट होता, तर त्या रडायला लागला. ते ऋषी म्हणाले की तो मूर्त्या दिसत नाही, या मूर्त्या या मोहत्कटानेच फेकल्या असतील. त्यांना खरे वाटत नव्हते. तर ते बालक जोरजोराने रडू लागले. तर रडण्याच्या आवाजाने आदिती बाहेर आली. आपला मुलगा का रडत आहे म्हणून तो रडता रडता तिला विचारायला लागली. रडता रडता त्या मोहत्कटाने म्हणजे बाल गणेशाने तोंडामध्ये आ केले. रडताना त्याच्या तोंडामध्ये आदितीला संपूर्ण विश्व दिसले. जसे श्रीकृष्णाच्या तोंडामध्ये श्रीकृष्ण भगवान माती खातो आणि यशोदा माता म्हणते तू माती खाल्ली ना, कृष्ण म्हणतो मी नाही खाल्ली. तर मग तू आ तोंड कर सांगतो. आ तोंड करता संपूर्ण कृष्णाच्या तोंडामध्ये सारे विश्वरूप दर्शन दिसते आणि यशोदा माता बेशुद्ध होऊन जाते. तर म्हणे की असे याने यशोदा मातेला असं वाटलं की एवढं विश्वरूप दर्शन माझ्या मुलाच्या तोंडात आहे. ती डायरेक्ट बेशुद्ध होऊन जाते. कारण गणपती बाप्पा बी श्रीकृष्ण आहे, शंकर आहे, विष्णू आहे, सर्व देव गणपती बाप्पामध्ये आहे. ज्याचा जसा भाव आहे तसा देव त्याला प्रकट होतो. तशा या सारे विश्व या मोहत्कटाच्या मुखामध्ये त्या मातेला दिसले. सारे विश्वाचे दर्शन झाले. जो कोणी ही कथा ऐकेल त्याला सुद्धा साऱ्या विश्वाचे दर्शनाचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. त्याला कोणत्याही कसलेही पाप लागणार नाही आणि जे पापे झाले असतील त्याचे ते पापे जळून भस्म होतील असे या मोहत्कटाने सांगितलेले आहे. शिव कैलास पर्वतावर वैकुंठासह विष्णू, सत्यलोकासह ब्रह्मदेव, अमरावतीसह इंद्र, पर्वतासह पृथ्वी आणि 14 भुवने त्याच्या दृष्टीस त्या बालकाच्या मुखामध्ये दिसल्या. आपला मुलगा म्हणजे विश्वकर्ता आहे असे समजल्यावर कश्यप आणि आदिती गंधर्वांना म्हणाले, जरी माझ्या मुलाने तुमच्या मूर्ती घेतल्या असतील तरी पण त्याला शिक्षा करणे मला जमणार नाही. त्याला शिक्षा करण्याचे सामर्थ्य माझ्यामध्ये नाही. तुम्हाला जर त्याला शिक्षा करायचे असेल तर ते अवश्य करा. नंतर भोजनाला या. यावर ते 3 गंधर्व म्हणाले, पंचायतन देवता मिळाल्याशिवाय आम्ही पाणीसुद्धा पिणार नाही. पंचायतन देवता मी तुम्हाला पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगून दिलेली आहे. पंचायतन देवता कुठले कुठले आहेत, ज्यांना ज्यांना आठवण असेल त्यांनी कमेंट्स करावी. पंचायतन देवता कोणाला म्हणतात?
रोज पूजा केली नाही चालेल, दिवसभर काही कुठलेही कार्य केले नाही तरी पण चालतील, पण पंचायत आणि 5 नावं घेतले म्हणजे पूर्ण दिवसभराची तुमची पूजा केल्याच्या पुण्यफळाची प्राप्ती होते. पंचायतन देवता गणपती, शंकर, विष्णू, सूर्य, अंबे माता, दुर्गा माता, देवी म्हणजे कुठलीही देवी, एक देवी, गणपती, शंकर, विष्णू, सूर्य, देवी अशी 5 रूपे हे पंचायतन यांना म्हणतात. तर ते गंधर्व ऋषी म्हणतात आम्हाला जोपर्यंत आमच्या मूर्ती मिळणार नाही तोपर्यंत आम्ही पाणीसुद्धा पिणार नाही. आता आमच्या मूर्त्या कुठं गेल्या ते आम्हाला सांगा. नंतर ते बालकाकडे वळाले. क्षणभर त्यांना आपल्या पुढे पाहिले. ते ऋषी, गंधर्व ऋषी ते मोहतकटाकडे वळाले, मोहतकटाकडे पाहायला लागले. तितक्यात त्यांना गणपती, शंकर, विष्णू, सूर्य आणि देवी अशी 5 रूपे साक्षात त्या मोहतकटामध्ये दिसली असे वाटत होते. ते पाहून आश्चर्य वाटले की पंचायतन देवता या मोहतकटामध्ये आपल्याला दिसत आहे. तिन्ही गंधर्वांनी त्याला नमस्कार केला आणि त्यांची स्तोत्र गायली आणि खूप प्रसन्न झाले. मोहतकट हा 5 वर्षाचा झाला. कश्यपाने त्याची मुंज करण्याचे ठरवले होते. तेव्हा अनेक देव, गंधर्व, ऋषी वगैरे कश्यपाच्या आश्रमात आले. अनेक प्रकारच्या वाद्याच्या नादात अंतरपाठ धरून मंगल अक्षदा टाकला जात असता त्या समूहामध्ये गुप्त रूपाने आलेला विघात, पिंगाक्ष, विशाल, पिंगल आणि चप्पल ह्या 5 राक्षसांनी बटूवर अश्रे टाकली. हे जाणून मोहतकटाने 5 तांदळाचे दाणे मंत्रून त्या 5 राक्षसावर हळूच टाकले. मात्र ते 5ही राक्षस मरण पावले. देवांनी आनंदाने बटूवर पुष्पवृष्टी केली. होम हवनादी कृत्य करून त्याला गायत्री मंत्राचा उपदेश केला. भीतीने त्याला भिक्षाही वाढली. काही दिवसांनी वसिष्ठ मुनी त्या मुलाला घेऊन ब्रह्मदेवाकडे गेले. त्यांनी त्याला एक नेहमी उमलत राहणारे कमळ दिले. त्याचे नाव ठेवले बृहस्पती. कुबेराने आपल्या गळ्यातील माळा त्याला देऊन सुरानंद असे नाव ठेवले. वरुणाने आपले 5 देऊन सर्व प्रिय असे नावं ठेवली. शंकराने त्रिशूळ देऊन, डमरू देऊन भालचंद्र असे नाव ठेवले. विष्णूने परशु आणि परशुहस्त देऊन त्याचे परशुहस्त नाव ठेवले. अशा प्रकारे सर्वांनी त्या मुलाला, मोहतकटाला म्हणजे बाल गणेशाला अनेक नावं दिली. इंद्राला मात्र गर्व होता. त्याने मोहतकटाची पूजा केली नाही त्याला काही गिफ्ट दिलं. हे सर्वांनी ज्याने त्याने तो गिफ्ट दिले आणि नाव पण दिले त्यांना त्यासोबत. पण इंद्राला मात्र गर्व होता. त्याने त्याची पूजा केली नाही. त्याने त्याला बोलवले सुद्धा नाही. इंद्राने मोहतकटाची पूजा केली नाही हे पाहून कश्यप म्हणाला, ज्याला गर्व झाला आहे त्याने या सगुण रूपात अवतरलेल्या गणेशाला, गजाननाला जो विरोध करेल त्याचा सर्वनाश झाल्याशिवाय राहणार नाही. हे ऐकून इंद्राने वायूला, मोहतकटाला आकाशात उडवण्याची आज्ञा केली. त्यावेळी सोसाट्याचा वारा सुटला. मोठमोठी वृक्ष, पर्वत, शिखरे उन्मळून पडली. परंतु तो मोहतकट तीळभरही जागेवरून हलला नाही. वायूची शक्ती संपल्यावर इंद्राने अग्नीला त्याला घेण्याची आज्ञा केली. तेव्हा अग्नीने आपले विक्राळ रूप धारण केले. तो सर्व चराचर जाळीत सुटला. हे पाहून मोहतकटाने तो विक्राळ अग्नी गिळाला. हे पाहून इंद्राला खूप राग आला. त्याने रागाने आपला सहस्र डोळे उघडले. त्या डोळ्यांना तो मोहतकट दुसरा तिसरा कोणी नसून गजाननच आहे हे समजल्यावर इंद्राने त्याला साष्टांग नमस्कार घातला. मोठ्या प्रेमाने त्याची पूजा केली. आपल्या हातातील अंकुश त्याला अर्पण केला. त्यावेळी त्याचे नाव विनायक असे ठेवले. विश्वरूप स्तोत्राने त्याची स्तुती केली. जो कोणी हे विश्वरूप स्तोत्र दिवसातून 3 वेळा पठण श्रवण करेल या 1 वेळासुद्धा पठण श्रवण करेल त्याची सर्वत्र नेहमी विजय प्राप्ती होईल, धनधान्याची प्राप्ती होईल, यश, कीर्ती, मान सन्मान वाढेल असे स्वतः मोहतकटाने सांगितलेले आहे. आणि असा शुभ आशीर्वाद त्या व्यक्तीला प्राप्त होईल. एक दिवस कश्यपाच्या आश्रमात काशी राजा आला. कश्यपांनी त्यांचे स्वागत केले. त्याला बसायला आसन दिले. नंतर त्याच्याकडे येण्याचे कारण विचारले. तेव्हा राजा म्हणाला, महाराज तुम्ही राजपुरोहित आहात. माझ्या मुलाचे लग्न ठरले आहे. त्या लग्नामध्ये तुम्ही पुरोहित करावयास यावी अशी विनंती करण्यासाठी आलो आहे. त्यावर कश्यप म्हणाला, राजा चातुर्मास याग करीत असल्याने मला ही भूमी सोडून दुसरीकडे जाता येत नाही. तरी तू माझ्या मुलाला तुझे मंगल कार्य करण्यासाठी घेऊन जा. तो सर्व कलांमध्ये, विद्येमध्ये प्रवीण आहे. यावर राजाने मोहतकटाला बरोबर घेतले व आपल्या राजधानीत यायला निघाला. वाटेत जंगलात धुम्राक्ष हा दैत्य, जो नरांतकाचा चुलत भाऊ, तो भेटला. वाटेमध्ये तो गेली 10,000 वर्ष शत्रूचा नाश होण्यासाठी, विजय शस्त्र प्राप्त होण्यासाठी सूर्याची उपासना करीत होता. तेव्हा राजा त्याच्या जवळ जाऊ लागला. त्यावेळी आकाशातून एक तेजस्वी शस्त्र खाली येऊ लागले.
मोहतकटाने आकाशात उडान करून ते अंधारातच शस्त्र पकडले व घराघरा फिरून धुम्राक्ष दैत्यावर सोडले. ते त्याच्यावर पडताच ते तत्क्षणी मरण पावले. तेवढ्यात त्या राक्षसांची 2 मुले तेथे आली. आपल्या वडिलांना कोणीतरी ठार केलेले पाहून त्यांना क्रोध आला व ते इकडे तिकडे शोध घेऊ लागले. त्यानंतर तेव्हा राजा व मोहतकट हे इकडे तिकडे शोध घेऊ लागले. तेव्हा राजा व मोहतकट दोघं जवळ उभे आहेत हे पाहून ते म्हणाले, अरे हलकट माणसा, ज्यावेळी नरांतक आमचा चुलता तुझे प्राण घेत होता त्यावेळी माझ्या वडिलांनी तुला वाचवले, त्याची परतफेड अशी केलीस होय. हे ऐकून राजा म्हणाला, माझ्याकडे लग्न कार्य आहे म्हणून या पुरोहिताच्या मुलाला मी बरोबर घेऊन चाललो आहे. त्या मुलाने तुझ्या वडिलांना मारले, त्यामुळे तुम्हाला जी काही शिक्षा करायची आहे ती त्या मुलाला करा. यावर ते दोघे मोहतकटास मारण्यासाठी धावले. तेव्हा मोहतकटाने एक मोठी गर्जना करून श्वास सोडला. त्यातून खूप वारा वाहू लागला व ते दोघे त्या वाऱ्याबरोबर उडून जाऊन आपल्या चुलता नरांतक यांच्या नगरात जाऊन त्याच्या घराच्या छपरावर पडून गतप्राण झाले. नगरवासी लोक भयभीत होऊन ओरडू लागले. झालेला प्रकाश नरांतकाला समजल्यावर त्याने 1000 सैनिक पाठवून राजासह मोहतकटास धरून आणण्याची आज्ञा केली. पण ते सैनिक त्या दोघांजवळ जाताच मोहतकटाने पुन्हा जोरात आरोळी मारून श्वास सोडला. त्याबरोबर प्रचंड वारा सुटला व त्याबरोबर ते सैनिक आकाशात उडून पुन्हा जमिनीवर आपटले. काही गतप्राण झाले तर काही थोडेफार वाचले तर ते पळाले व नरांतकाजवळ येऊन झालेला प्रकार त्यांनी सांगितला. मग नंतर आपल्या सैनिकांची वाताहत झाली. असे ऐकून नरांतक रागाने थरथर कापू लागला. आलेल्याची निर्बत्सना करू लागला. हवे तेवढे सैन्य राजा काशी राजाच्या नगरात घेऊन जा व त्याची राजधानी लुटून त्याला ठार करा. इकडे काशी राजा व मोहतकट दोघेही राजधानीत आले. त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी चालू होती. गुड्या पताकाने सारे नगर सुशोभित केले होते. नगरात प्रवेश केला होता. प्रधानांनी त्यांचे स्वागत केले व त्या दोघांची पूजाही केली. त्यांची मिरवणूक नेत असताना सुवासिनींनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. कित्येक स्त्रियांनी सामोरे जाऊन त्यांना मंगल आरतीने ओवाळले. त्यावेळी मोहतकट कोणास ऋषीपुत्र, कोणास ब्रह्मस्वरूप, कोणास क्षत्रिय अशा विविध रूपात दिसला. जसा ज्याचा भाव तसा तो प्रत्येकात दिसत होता. त्याचवेळी 2 राक्षस गुप्त रूपाने त्या नगरात आले. एकाचे नाव दंतूर, दुसऱ्याचे विंदर असे होते. ते बालक रूप धारण करून त्या नगरात त्या मुलात मिसळले व त्यांना बरोबर घेऊन ते दोघे मोहतकटास आपल्या बरोबर खेळण्यास बोलवू लागले. खेळता खेळता मोहतकटास आलिंगन देऊन त्यास ठार मारावे असा विचार त्यांनी केला. मोहतकटास त्याचा हा विचार अंतर्ज्ञानाने कळला व त्याच्याबरोबर खेळायला जाऊन त्यानेच आधी आलिंगन देऊन त्याच्या शरीराचा चेंदामेंदा केला. शरीरे 10 योजने भूमीवर पसरली. हे पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. नंतर पतंग आणि विद्युत या नावाचे आणखी 2 राक्षस वायुरूपाने त्याला मारायला आले. तेव्हा मोठे वृक्ष व वाडे जमीनदोस्त झाली. हे पाहून नगरातील लोक घाबरले. मोहतकटाने दोन्ही राक्षसांना धरून त्याच्या तोंडात मारले. त्याचा गळा धरला. त्याबरोबर ते दोघंही मरण पावले. वाटेत आणखी एक राक्षस वाट पाहत बसला होता. त्याच्यावर मोहतकटाने नेम धरून आपल्या हातातील अंकुश फेकला. ते त्याच्या शरीरात रुतून राक्षसाचा प्राण गेला. हा सर्व पराक्रम पाहून लोक आश्चर्यचकित झाले. हा प्रत्यक्ष श्री गणेशाचा अवतार आहे असे समजून त्याचा त्यांनी जय जयकार केला. पुढे त्यांचा रथ राजवाड्यात आल्यावर राजाने मोहतकटाचा आदर सत्कार करून त्यांची यथासांग पूजा केली. दुसऱ्या दिवशी धर्मदत्त नावाचा एक विद्वान ब्राह्मण काशी राजाकडे आला. त्याने विचारले, कश्यपाचा मुलगा कोठे आहे? त्यावर राजा म्हणाला, तो काय तेथे बाहेर मुलांबरोबर खेळतो आहे. ब्राह्मण बाहेर आला व मोहतकटास म्हणाला, बाळा, तू माझ्या सर्व सखा कश्यप यांचा पुत्र आहे. ते ऐकून माझ्या घरी तुला नेण्यासाठी मी आलो आहे. तरी तू माझ्या घरचा पाहुणचार घ्यावयात चलावा. ते ऐकून तो त्या ब्राह्मणाबरोबर जायला निघाला. त्यावेळी वाटेत नरांतकाने आपले दोघंही भांडत आहे असे भासू लागले. म्हणजे मोहतकट आपल्या दिशेने आला की त्याच्या अंगावर पडू, त्याप्रमाणे त्याच्या दिशेने मोहतकट गेला. ते दोन्ही दैत्य त्याच्या अंगावर येऊन पडले. मोहतकटाने त्या राक्षसाचे पाय धरून त्यांना जोराने जमिनीवर आपटल्याने त्यांचे देह छिन्न विछिन्न होऊन ते मरण पावले. नंतर ते पुढे गेल्यावर एक मदमस्त हत्ती होऊन मोहतकटावर चालून आला होता. त्याच्या पाठीवर मोहतकट उडी मारून जाऊन बसला आणि आपल्या हातातील अंकुशाने त्याच्या गंडस्थळावर टोचून त्याला मारले. हत्तीच्या रूपात एक विक्राळ राक्षस त्याला दिसला. हे पाहून सर्वांची भीतीने गाळण उडाली. सर्वे बघून पळून गेले. थोडे पुढे चालल्यावर धर्मदत्ताचे घर आले आणि ते दोघं घरात गेले. तेथे आपल्या मित्रांची, मुलांची सर्व संकटे टळली असे जाणून त्यांना समाधान झाले. त्यांनी त्यांची यथासांग पूजा केली आणि
आणि इतक्यात धूम्राक्षाची पत्नी जुंबा उत्तम वेश परिधान करून तेथे आली. तिने मोदकटाच्या पराक्रमाचे वर्णन करून त्यांची खूप स्तुती केली आणि म्हणाली, ज्या मातापित्यांच्या घरी तुझा जन्म झाला ते मातापिता धन्य आहे. आज खूप कष्ट झाल्यामुळे तुझे हातपाय दुखत असतील. थांब, मी गरम पाण्याने तेलाने अंग चोळून तुझी इच्छा पूर्ण करते, असे तिने सांगितले. या तिच्या विनंतीला मोदकटाने संमती दिली. तिने एक विषाने भरलेली वाटी आणली आणि मोठ्या प्रेमाने ती हळूहळू त्याच्या अंगाला चोळू लागली. तेव्हा चमत्कार असा झाला की तिने त्याच्या अंगात चोळलेले विष त्याच्या अंगात भिनू लागले. तेव्हा मोदकटाला तेथील एक नारळ उचलून तिच्या डोक्यात जोरात मारला. तेव्हा ती रक्तबंबाळ होऊन मरून खाली पडली. तिचा राक्षसी देह सर्वांना दिसू लागला. नंतर काशी राजा मोदकटात बरोबर घेऊन परत राजवाड्यात आला. रात्री जेवण केल्यावर मोदकट व काशी राजा झोपले. व्याघ्रमुख, ज्वालामुख व दारुण यांनी राजाचा सूड उगवायचे म्हणून त्या रात्री नगरात प्रवेश केला. ज्वालामुखाने आपल्या मुखातून महाभयंकर उग्र ज्वाला सोडून त्या नगराला पेटवायला सुरुवात केली. तशी सर्वांची धांदल उडाली. सर्वजण घाबरले. वाट मिळेल तिकडे सैरावेरा पळू लागले. आग पार अगदी वाड्याजवळ येऊन पोचली. त्यावेळी राजा कसाबसा मोदकटाला घेऊन तो बाहेर पडला. त्याचवेळी बाहेर व्याघ्रमुख तोंड उघडून बसला होता. राजा व मोदकट बरोबर त्याच्या मुखात सापडले. त्याच्या आधी त्याच्या तोंडात भरपूर लोक होते, पण तो दुष्ट राक्षस मोदकटाची वाट पाहत होता. राजा आणि मोदकट त्याच्या तोंडात आल्यावर त्याने आपले तोंड मिटले आणि त्या सर्वांना गिळून टाकले. गिळल्याबरोबर मोदकटाने आपले शरीर फुगवण्यास सुरुवात केली. ते इतके फुगवले की त्या राक्षसाचे शरीर फुगून फुग्याप्रमाणे फुटून त्याचा जोरात आवाज झाला. तेव्हा राजासह आत आलेले सर्व प्रजाजन त्याच्या पोटातून बाहेर आले. नंतर मोदकटाने एका लाथेने व्याघ्रमुखाच्या शरीराची 2 शकले केली व दारुण राक्षसाला ठार केले. नंतर सर्व घरे जळाली होती. त्यांना पूर्वीप्रमाणे केले. हे अवतार पाहून सर्वांना पक्की खात्री पटली की हा गणेशाचाच अवतार आहे. त्यांनी त्यांचा जय जयकार केला. मग ब्रह्मदेव म्हणाले, आणखी एक तुम्हाला चमत्कारिक गोष्ट सांगतो. हे ऐकून एक दिवस जेवणाच्या वेळी राजा मोदकटाला भोजन करण्यासाठी बोलवायला त्याच्याकडे गेला. त्यावेळी मोदकटाने भरपूर भोजन केल्यासारखा मोठा ढेकार दिला. तसेच त्याच्या बाजूला काही गोड पदार्थ खाऊन राहिलेले होते. हे भोजन तुला खाऊ घालून कोणत्या भक्ताने तुझी पूजा केली ते सांग. त्यावर मोदकट म्हणाला, मला भुषंडी नावाचा एक माणूस दंडकारण्य नगरात राहतो. त्याने माझी उपासना केली होती म्हणून माझ्यासारखे स्वरूप त्या भुषंडी ऋषीला प्राप्त झाले. त्याच्या भुवयांच्या बरोबर मधून शेंडा निघाली होती म्हणून त्याला भुषंडी असे नाव पडले आहे. आज शुक्ल चतुर्थी असल्याने त्याने माझी पूजा केली, पण मला ही पक्वाने अर्पण केली होती. तू त्याच्या आश्रमात जाऊन त्याला तुझ्या घरी घेऊन ये. तुझा प्रसाद पोचला हेही त्याला सांग. हे ऐकून भुषंडी आणण्याचे कबूल केले. राजा एकटीच अनेक शस्त्रांबरोबर घेऊन नद्या, पर्वत, अरण्याने ओलांडून भुषंडी ऋषी त्यास म्हणाले, निर्गुण निराकार असे गजानन तुझ्या घरी आहे हे म्हणणे सत्य आहे असे मला वाटत नाही. तू त्याचे प्रथम वर्णन मला सांगा. या सहस्र जीवाच्या शेष सुद्धा त्याचे वर्णन करू शकणार नाही. त्या देवादिदेवाने सध्या कश्यपाच्या घरी मानव रूपाने अवतार घेतला आहे. त्याचे नाव मोदकट आहे. तो साक्षात गजानन आहे, साक्षात श्री गणेश आहे. 7 वर्षाचा आहे तो गजानन. तो महान बुद्धिवान आहे. उत्तम प्रकारचे आयुध्य आणि आयुष्य धारण करणारा आणि केवळ कश्यपाने वर मागितल्याने मनुष्य रूप धारण करणारा असा बालक त्या राजाच्या घरी जन्मला आहे. आणि राजाच्या तोंडून गजाननाचे वर्णन ऐकून भुषंडी म्हणाले, ज्याच्या कृपेने मला ही सोड प्राप्त झाली तो माझा देव असा नाही. तो निराकार गणेशाने असे साकार रूप धारण केले असले तरी दुसऱ्या देवाची मला उपासना करावी लागेल. तेव्हा राजा म्हणाला, महाराज, मी इतक्या लांबून आपल्या दर्शनास आलो तरी आपण माझ्याबरोबर येत नाही. मी खरोखर अभागी आहे. तेव्हा भुषंडीने राजाला डोळे मिटण्यास सांगितले व त्याच्या मस्तकावर हात ठेवला. त्याबरोबर तो आपल्या राजवाड्यात येऊन पडला. त्यानंतर त्याने घडलेली सारी घटना मोदकटास सांगितली. तेव्हा आपण निरोप देऊन आपला भक्त आला नाही याचे विनायकास फार आश्चर्य वाटले. मोदकट राजाला म्हणाला, तू भुषंडीकडे गेला होतास तेव्हा त्याने काय सांगितले ते सांग. राजाने मोदकटास घडलेला वृत्तांत सांगितला. ते ऐकून तो त्याला म्हणाला, तू परत जाऊन माझे नाव गजानन आहे असे सांग. त्यांना सांग आणि म्हणजे माझे नाव ऐकून ते भुषंडी ऋषी नक्की येतील. तो भुषंडी ऋषी म्हणजे धीवर आहे. धीवर, तो धीवर
त्या अरण्यामध्ये तिथे गजाननाय नमः या मंत्राचा तो त्याने जप केला आणि ह्या काठी टोचून गेलेला होता गणपती बाप्पा आणि सांगितले की जोपर्यंत या काठीला हिरवे पानं येत नाही तोपर्यंत तू ओम गजाननाय नमः ओम गजाननाय नमः या मंत्राचा जप करत राहा। आणि त्या धीवराने सहस्र वर्षपर्यंत जप केले, त्या काठीला शुष्क हिरवीगार पाने आलेली होती। आणि मग एक दिवशी गजाननाला आठवण झाली होती, त्या ऋषीला आठवण झाली होती की आपण इथे धीवराला वर दिलेला होता की तू इथे ओम गजाननाय नमाचा मंत्र कर म्हणजे तुला गजानन प्रसन्न होईल। तर एवढा जप केला त्या भुषंडी ऋषीने की त्याच्या दोघा भुवयांमधून सोंड निर्माण झाली। ही कथा मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगून चुकली आहे, परत तीच कथा येथे आलेली आहे म्हणून मी तुम्हाला हे परत सांगावं लागत आहे। तर भुषंडी ऋषी हे गजाननाच्या दर्शनासाठी तेथे आलेले होते, म्हणून त्यांना भुषंडी ऋषी हे माझं नाव गजानन आहे असे त्यांना सांग आणि माझे नाव ऐकून ते भुषंडी ऋषी मला भेटायला येतील असे मोदकटाने राजाला सांगितले। एवढे बोलून त्याने एकदा राजाकडे पाहिले तेव्हा तो राजा क्षणार्धात भुषंडी ऋषीच्या आश्रमात पोहोचला। राजा पुन्हा आपल्या आश्रमात आल्याचे पाहून ऋषींना जरा आश्चर्य वाटले। राजाने भुषंडींना नमस्कार केला, त्याला सांगितले गजानन आपल्याला बोलवले आहे। हे ऐकून ऋषींना अत्यंत आनंद झाला, ते गजाननला भेटवायला खूपच उत्सुक झाले होते। त्याने राजाला आपल्याबरोबर घेतले व 3च पावले टाकून राजधानीत आला। राजा आनंदित झाला, त्याने त्याला सिंहासनावर बसवून त्याची पूजा केली। पूजाविधी झाल्यावर भुषंडी ऋषी त्याला म्हणाले, हे राजा मला इथे येऊन बराच वेळ झाला परंतु अजून गजाननाचे दर्शन मला झाले नाही। तू खोटे सांगून मला इथे बोलावलेस ना, जर मला असे फसवले तर मी तुला शाप देऊन भस्म करीन। राजा म्हणाला, महाराज मी खोटे बोललो नाही, तो पहा गजानन मुलांमध्ये खेळत आहे, त्याचे सर्व अंग धुळीने माखले आहे। इतका तो बालक भुषंडीला पाहून त्याच्याजवळ आला व त्याच्याकडे पाहून कौतुकाने म्हणाला, अहो तुमचा गजानन आहे तरी कसा ते मला समजू द्या। त्या भुषंडीने गजाननाचे स्वरूप वर्णन करण्यास सुरुवात केली। त्या वर्णनाप्रमाणे त्या बालकाने गजानन रूप धारण केले आणि ते पाहून भुषंडीचा अत्यानंद आनंद झाला आणि त्याने प्रणिपात नमस्कार केला। अशा या आलिंगन दिल्या, अशा या बालक्रीडाच्या या कथा व त्या छोट्या छोट्या त्या मी तुम्हाला सांगितल्या। तर अजून पुढे खूप बऱ्याच काही कथा बाकी आहेत, तरी सर्वांनी या शालिनी भक्तिसागरवर गणेश पुराणाचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा। पुढे आपल्याला आता मायावी राक्षसाचा वध, मोदकट विहिरीतून वर आला, मायावी राक्षसाचा कसा ठार केला, प्रजाननाने मोदकट प्रत्येकाच्या घरी जेवत होता, शुक्ल ब्राह्मणाच्या घरी कसे स्वागत केले आणि कसे दर्शन लाभ झाले आणि शम्मीच्या पानाचा महिमा, गणेश भक्त भुकेले आहेत तर शम्मीचे पान कसे अर्पण करावे, त्याच्याने कोणते पुण्य मिळते, अशा बऱ्याच काही कथा आपल्याला बाकी आहे। तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये करूया। आता आपले इथे एक अष्टविनायक आपले पूर्ण झालेले आहेत। तर मित्रांनो तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। हे जेवढ्या कथा ऐकल्या म्हणजे आपण साक्षात गजाननाच्या कथा ऐकल्या, ज्यांनी ऐकल्या त्याच्यावर गजानन साक्षात प्रसन्न होईल आणि त्याच्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतील एवढे स्वतः गणेशाने सांगितले। त्याला धन यश कीर्ती मान सन्मान प्राप्त होईल आणि त्याला करोडो महायज्ञ केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होईल असे स्वतः गणेशाने येथे सांगितलेले आहे। तर मित्रांनो लाईक सबस्क्राईब शेअर शालिनी भक्तिसागर कथा, ते पण माझं चॅनल आहे सेकंड चॅनल, त्या चॅनलला बी सबस्क्राईब करा। तिकडे बी गणेश चालीसा, गणेश स्तोत्र, गणेशाचे 21 नावं संपूर्ण गणेशाबद्दलच माहिती येत आहे। त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या चॅनल बी शेअर करा। जय श्री गणेशा।